अमरावतीनंतर आपण चाललो आहे आपल्या विदर्भ सिरीजच्या शेवटच्या डेस्टिनेशनला. आणि विदर्भ सिरीजची सांगता किंवा समारोप हे याच्यापेक्षा छान होऊच शकत नाही. तर आपण चाललो आहे शेगावला. चलो लेट्स गो. वी आर ऑन आवर वे टू शेगाव. आता शेगावला चाललोय. आज अमरावती ते शेगाव असा प्रवास राहणार आहे आपला. तर अमरावती, मूर्तिजापूर, अकोला आणि पुढे शेगाव, तर असा प्रवास राहणार आहे. अमरावती ते अकोला रस्ता तर लुक्स गुड. 4 लेन नॅशनल हायवे आहे हा. इन एक्सिलेंट कंडिशन. होपफुली अकोला ते शेगाव पण असाच रोड असेल. तर हा जो बेल्ट आहे अमरावती, अकोला, शेगाव, हा पूर्ण अगेन कॉटन प्रोड्युसिंग बेल्ट आहे. जसं मी अमरावतीला यवतमाळच्या इथे सांगितलं, जी ट्रेन ब्रिटिशांनी सुरू केली होती, तर तेच ह्या भागातला कॉटन मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी ती होती. तर तेव्हापासून कॉटन कल्टिवेशनसाठी फेमस बेल्ट आहे हा. शेगावमध्ये पण बरेच गिनिंग अँड स्पिनिंगचे इंडस्ट्रीज आहेत. पण मेन कारण जे शेगाव प्रचलित आहे ते ऑब्विसली संत गजानन महाराज यांच्यासाठी, आणि त्यांची समाधी आहे इथे. तर मान्यतेप्रमाणे अराउंड 1878 मध्ये गजानन महाराज इथं प्रकट झाले होते. आणि मग काही वर्ष त्यांचं इथं वास्तव्य होतं. आणि मग नंतर त्यांनी इथंच समाधी घेतली आणि तिथं मंदिर बांधण्यात आलं आहे. आता ते शेगावचं संस्थान आहे, गजानन महाराज संस्थान, त्याच्या अंडर येतं. काही वर्षांपूर्वी गजानन महाराज संस्थान यांनी अराउंड 650 एकरमध्ये एक गार्डन कम अम्युजमेंट पार्क उभारलेला आहे. आनंद सागर नाव आहे त्याचं. तर इट इज बाय साईज वन ऑफ द लार्जेस्ट गार्डन्स किंवा पार्क्स आपण म्हणू या एरियामधलं. आणि खूप जर तुम्ही गुगल कराल तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर जागा आहे. कोविडमध्ये बंद झालं होतं ते गार्डन आनंद सागर. मी रिसेंट इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न केला, पण चालू आहे का नाही माहिती नाही. ॲक्च्युली आता शेगावला जातोच आहे, तर जाऊन बघूनच येऊया, तर मग ते कळेल. अँड होपफुली इट शुड बी ओपन. तर ते किती चांगलं आहे, सुंदर आहे, वेल मेंटेन्ड आहे, ते आपल्याला बघता येईल. आता आपण अकोला सिटी क्रॉस करतोय, अकोला बायपास वरून जातोय. तर अकोला पण लाईक अमरावती एक डिस्ट्रिक्ट प्लेस आहे, विदर्भाचा एक मेजर टाउन आहे. आणि हळूहळू हे पण एक मार्केट प्लेस म्हणून फॉर ॲग्रिकल्चर अँड अदर एलाइड ॲक्टिव्हिटीज सुद्धा एक मार्केट प्लेस म्हणून वर येत आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून इथे क्लासेसचं खूप कल्चर सुरू झालं आहे. म्हणजे JEE-साठी, नीटसाठी क्लासेस, तर एज्युकेशनल हब किंवा तुम्ही क्लासेसचा हब म्हणू शकता, ते म्हणून पण हे अकोला शहर वरती येत आहे. लाईक अदर सिटीज इन विदर्भ, अकोला पण हिस्टॉरिकल प्लेस आहे. म्हणजे राईट फ्रॉम अलाउद्दीन खिलजी, तेव्हाची दिल्ली सल्तनत, तर तेव्हापासून ते अस्तित्वात आहे. आणि तेव्हाचं जे बेरार प्रोव्हिन्स होतं, बेरार राज्य, तर त्याचा पार्ट आहे हे. एज्युकेशन वाईज अजून एक गोष्ट म्हणजे इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे. आणि महाराष्ट्रातली एक वन ऑफ द लिडिंग ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज. आणि इनफॅक्ट ह्या रिजनचे बरेचसे कॉलेजेस जे आहे
ॲग्रिकल्चर कॉलेजेस ते त्या युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहेत. The next morning. घर बनविले विद्याचे मंदिर पाट्यापुत घेऊन लावतील कंदील. शिक्षण विना माणूस दूर ठेवा ध्यान, शिक्षण विना माणूस दूर ठेवा रे ध्यान. असं राबविलं शिक्षण ज्ञान, असं राबविलं शिक्षण ज्ञान. नाही, काहीच नको मला.
तर आताच आपण श्री गजानन महाराज संस्थान यांच्या मंदिरात आपण महाप्रसादाचा लाभ घेऊन आलोय. खूपच सात्विक आणि साधा असं जेवण होतं, पण खूपच टेस्टी होतं, सुंदर होतं अक्षरशः. आणि बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला लगेचच मग शेगाव स्टेशन जवळ सगळे स्टॉल दिसायला लागतात, शेगाव कचोरी शेगाव कचोरी. आपण शेगावला आलो आहोत, तर बट ऑब्व्हियसली आपली आजची रेसिपी राहणार आहे शेगाव कचोरी. चला मग सुरू करूया. तर शेगावची कचोरी बनवण्यासाठी दोन मेन पार्ट असतात. एक तर म्हणजे कचोरीचं वरचं जे आवरण असतं ते, आणि दुसरं म्हणजे आतमध्ये आपण जे फिलिंग टाकतो ते असतात. तर दोन वेगळे वेगळे बनवणार आहोत आपण ऑब्व्हियसली. तर पहिले आपण जो वरचं आवरण असतं मैद्याचं ते कसं बनवायचं, ते त्याच्यासाठी पीठ कसं मळायचं ते बघून घेऊया. तर इथं मी 2 वाटी मैदा असं चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल नॉर्मल रूम टेम्परेचर असणार आहे. आणि सोबत आपल्याला जवळपास अर्धी वाटीच्या थोडं वर पाणी लागेल आपल्याला हे मळण्यासाठी. तर आपण टाकून घेऊया. तेल आणि पाणी एकत्र करून मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला ते वरून जे कवर येईल, आवरण येईल कचोरीचं, ते असं थोडं क्रिस्पी पाहिजे असतं. तर त्याच्यासाठी आपण तेल टाकून घेऊया याच्यात, आणि सोबतच एकत्रच आपण पाणी पण टाकून घेऊया. तर जवळपास 2 चमचे तेल टाकले मी. तेलानंतर चवीनुसार मीठ. तर मैद्यामध्ये आपण तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून पाणी टाकून मळून घ्यायचं आहे मैदा चांगला. तर 2 वाटी मैद्यासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी लागेल. एखाद चमचा इकडे तिकडे होऊ शकतं, पण हे प्रमाण बरोबर आहे. तर आपण हे तेलासोबतच पाणी थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे. तर असा आपला मैद्याचा गोळा तयार होतोय. याला जवळपास 8-10 मिनिटं असंच मळून घ्यायचं चांगलं. तो स्टिकी झाला पाहिजे, असं एकसंध झाला पाहिजे. त्याच्यासाठी जास्त हार्ड किंवा जास्त कडक किंवा जास्त नरम असं पीठ नाही तयार करायचं आपल्याला. चपातीसाठी करतो तशा टाईपचं करायचं आहे. आपल्याला अर्धीच वाटी पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता असं आपलं पीठ चांगलं स्मूथ मळून झालेलं आहे. एकदम चिकन दिसतंय. पाहिजे तेवढं सॉफ्ट आहे. जास्त सॉफ्ट किंवा जास्त कडक असं नाहीये. तर एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा का आधी तेलाचा मोहन लावून असं पीठ मळून नाही घ्यायचं आहे. तेल आणि पाणी एकत्र करूनच मळायचं आहे आपल्याला. त्याच्याने तो जो कचोरीच्या आवरणाचा जो क्रिस्प असतो तो मेंटेन राहतो. तर या पिठाचा असा गोळा तयार करून आपण थोडंसं वरून तेल, चमचाभर तेल पसरून देऊया याच्यावर. सगळीकडून तेल लावून याला एक ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं. पीठ आपण ओल्या फडक्याने झाकून दिलेलं आहे. त्या पिठाला कमीत कमी 1 तास आपल्याला रेस्ट करू द्यायचं आहे. आता कचोरीचे जे सारण असतं त्याची तयारी करूया. तर सारणामध्ये पण 3 मुख्य भाग असतात. एक असतो आपण एक ड्राय मसाला आपण ग्राइंड करून घेऊ. दुसरा असतो एक आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत. आणि तिसरा जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ते म्हणजे आहेत डाळ्या. ते कसं वापरायचं मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला
एक ड्राय जे मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे, कोरडा मसाला, त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा खाण्याची बडीशेप आणि अर्धा चमचा धणे. तर यांचं मिक्सरमध्ये आपल्याला एक ड्राय ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि जाडसर दळून घ्यायचं आहे. एकदम फाईन पावडर नाही करायची, त्याची बोटाला आणि डोळ्याला पण दिसायला पाहिजे, बोटाला पण लागायला पाहिजे, असं जाडसर आपण मिक्सरमधून त्याला दळून घ्यायचं आहे. सेकंड पार्ट आहे ते आपण एक हिरवं वाटण बनवणार आहोत. हिरव्या वाटणासाठी आपल्याला लागतील 10-12 हिरव्या मिरच्या, हे तिखट मिरच्या आहेत, कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक. तर हे आपण मिक्सरमध्ये टाकून एकदम किंचितचं पाणी टाकून चांगली फाईन पेस्ट असं वाटण तयार करून घेणार आहोत. तर हे दुसरा पार्ट झाला, हे आपलं हिरवं वाटण. तिसरा आणि सगळ्यात मुख्य पार्ट याच्यातला जो आहे तर हे आहेत डाळ्या. मराठी घरांमध्ये याला म्हणजे हे चांगलं ओळखलं जाईल, डाळ्या म्हणतात. ही ॲक्च्युली चण्याची डाळच असते, पण ही आधीपासून भाजलेली असते, तर आपल्याला परत रोस्ट नाही करावी लागत. तर या डाळ्या वापरायच्या आहेत आपण. तर इथे मी पाऊण वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत. त्या डाळ्या आपल्याला मिक्सरमधून चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहे, पाणी टाकता ड्राय ग्राइंड करून घ्यायच्या, एकदम ड्राय दळून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे काही त्याच्यामध्ये पीसेस नको असायला. जर तुम्हाला डाळ्या माहिती नसतील किंवा डाळ्या जर तुम्हाला अवेलेबल नसतील तर तुम्ही तेवढंच अमाऊंट बेसनचं पीठ घेऊन किंवा बेसन घेऊन त्याला ड्राय रोस्ट करून चांगलं आणि मग तुम्ही ते वापरू शकतात. तर आधी आपण हे तिन्ही तयार करून घेऊया. जे मी जिरे, बडीशोप आणि धण्याचं जे आपण जाडसर दळून घ्यायचं ते तयार करून घेऊया. नंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक लसूणचं वाटण थोडंसं पाणी टाकून आणि डाळ्या पण ज्या आहेत ते आपण चांगलं त्याचं पीठ तयार करून घेऊया. मग आपण सारण्याची तयारी करूया. मी सगळे मसाले दळून घेतलेले आहेत. तर हे धने, खाण्याची बडीशेप आणि जिरे याची अशी जाडसर पूड बनवून घेतलेली आहे. हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं असं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि डाळ्या पण अशा चांगलं फाईन ग्राउंड करून घेतलेलं आहे पूर्ण. तर आता आपण सुरू करूया. आपण गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 4-5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम होण्याची वाट बघूया. तेल गरम झालं आहे, पहिले त्याच्यामध्ये आपण जे वाटलेले मसाले होते ते टाकून देऊया. एखाद मिनिट त्याला थोडं स्टर फ्राय करून घेऊया. मसाले रोस्ट केल्यानंतर आपण जो हिरवी मिरची, अद्रक लसूण, कोथिंबीरचा पेस्ट केला होता, वाटण जे बनवलं होतं ते पण याच्यात टाकून घ्यायचं. त्याला पण चांगला रोस्ट करून घ्यायचं. तर हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण पण टाकून याच्यात चांगलं 1 मिनिटासाठी रोस्ट करून घ्यायचं. छान तेलात परतून घ्यायचं. जळायला नको म्हणून थोडंसं किंचित आपण पाणी याच्यात टाकून देऊया आणि पुन्हा हाय फ्लेमवर त्याला चांगलं परतून घेऊया. 2 मिनिटं चांगलं आपलं वाटण रोस्ट करून घेतल्यानंतर गॅस कमी करून द्यायचं. त्याच्यात थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून त्याला परत चांगलं 1 मिनिटभर चांगलं तेलात परतून घ्यायचं. ह्याच्यात किंचित 1 चमचाभर आपण पाणी टाकून घेऊया. पुन्हा हाय फ्लेमवर याला चांगलं रोस्ट करून घेऊया. 1 मिनिट सगळे मसाले तेलात परतल्यानंतर थोडीशी आपण कसुरी मेथी घेऊया, 1 चमचा, आणि त्याला चांगलं हाताने क्रश करून ह्याच्यात टाकून देऊया. आता लास्ट इन्ग्रेडियंट जो आपला असणार आहे ते म्हणजे डाळ्या. तर डाळ्यांचं आपण चांगलं वाटण करून घेतलं आहे ड्राय आणि त्याला चाळून घेतलेलं आहे ते याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि
लो मीडियम फ्लेमवर चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातला जो पण कच्चेपणा आहे तो निघून जायला पाहिजे. असंच याला लो फ्लेमवर चांगलं रोस्ट करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यातला जो काही कच्चा स्मेल असेल किंवा जी कच्ची चव असेल ती पूर्ण निघून जायला हवी. त्यासाठी चांगलं याला 5 मिनिटं चांगला परतून घ्यायचं. तर 5-7 मिनिटं चांगला आपण परतून घेतलं याला, तर तुम्ही बघू शकता तसं दाणेदार असं मोकळं झालंय, जसं आपण जाडसर दळून घेतल्यासारखं होतं तसं झालेलं आहे. तर म्हणजे हे ऑलमोस्ट रेडी आहे. तर याच्यात थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, जास्त नाही. थोडंसं पाणी शिंपडून परत त्याला असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग याचा असा चांगला गोळा तयार होतो. असा छान गोळा तयार झाला. थोडंसं आपण एक टेस्ट करू याला. हातात घेऊन तुम्ही बघू शकता काय याचा असा चांगला असा गोळा तयार झाला पाहिजे, बोटाने दाबून किंवा हातावर घेऊन. तर असा गोळा तयार होतोय, तर व्यवस्थित झालेलं आहे. थोडी टेस्ट करून बघूया आपण. तर या स्टेजला तुम्हाला जर मीठ ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आपल्या इथं एकदम परफेक्ट आहे. याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया, चांगली मिक्स करून घेऊया. आणि आपलं कचोरीचं सारण रेडी आहे. तर हे आता आपण बंद करून गॅसवरून काढून घेऊया. आपण सारण थंड होण्यासाठी काढून ठेवलं होतं, तर असं थंड झालेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर पण तुम्ही बघू शकता हे असं हातात घेतलं का त्याचा असा गोळा तयार होतोय. बोटाने दाबलं तरी असा गोळा तयार होतोय. हे अशाच टेक्स्चरचं पाहिजे आपल्याला. तर याचे आपण कचोरीमध्ये भरण्यासाठी याचे असे गोळे तयार करून घेऊया. असे सगळे मी गोळे तयार करून घेतो, मग आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यात असे मीडियम साईजचे असे 12 सारणाचे गोळे आपण तयार करून घेतले आहेत. तर ते एका साईडला ठेवूया. आपण मैदा असा रेस्ट करायला ठेवला होता. मैदा असा आपला सॉफ्ट झाला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, असा मैद्याचा गोळा एक बनवायचा आहे आणि त्याला हातमध्ये दाबून असं थोडीशी वाटीसारखं करून घ्यायचं. एजेसला किंवा साईडला पातळ आणि मध्ये जाड असं थोडंसं असं. त्याच्यात जो आपला सारणाचा आपण जो एक गोळा तयार करून घेतला होता तो घ्यायचा आहे आणि याला असं खाली दाबायचं आहे. आणि जे आपल्या पिठाचे जे साईडचे एजेस आहेत त्याचे वर करून घ्यायचे आणि याला असं सील करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे, सारण बाहेर आलं नाही पाहिजे. आणि जे जास्त पीठ आहे ते आपण काढून ठेवू शकतो. असा आपला एक पेढा म्हणू शकता तुम्ही. हा तयार झाला आहे. याला आपण साईडला ठेवून ओल्या फडक्याने झाकून द्यायचं आहे, म्हणजे ते कडक नाही होणार. असेच आपण बाकीचे पण आपण गोळे तयार करून घेऊया, कारण कचोरी आपण एकत्रच फ्राय करणार आहोत. तर हे सगळे आपण कचोरीसाठी असे सारण भरलेले असे गोळे किंवा पेढे म्हणतात ते आपण तयार करून घेतलेले आहे. आता याच्यापासून कचोरीचा फायनल शेप देऊया आपण. पण त्याच्या अगोदर तेल गरम करायला ठेवलं आहे. तर कचोरी गरम करायला आपण हाय फ्लेमवरच गरम करणार आहोत, म्हणून मी तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं आहे. आणि एकाच वेळी एक कचोरी नाही तर 2-3 कचोऱ्या तुमच्या भांड्याच्या साईजच्या हिशोबाने तळतात, कारण मग इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं सगळं हीट. तर आपण कचोरी बनवायला घेऊया. तर असं माझ्याकडे एक फ्लॅट पॅड आहे.
तर पहिले हाताचा ह्या भागाचा वापर करून आपण पहिले याला दाबून देऊया थोडंसं, आणि मग किनाऱ्या किनाऱ्याने दाबून असं समान शेप देऊया. सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून, पण मध्ये न दाबता किनाऱ्याने दाबून असं आपण कचोरीला एक शेप देऊया. आणि एकदम पातळ किंवा बारीक नाही करायचे आपल्याला. हे बघा, ह्या एवढी जाडीची कचोरी असणार आहे. तर असं आपण सगळ्या कचोऱ्या दाबून घेऊया आणि ते एका साईडला करून परत त्याला ओल्या फडक्याने आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सिमिलरली ही पण आपण अशी मध्ये दाबून घेऊया. नंतर मग किनाऱ्या किनाऱ्यांनी सारखं सारखं एकदम समान जोर देऊन त्याला गोल शेप करून घेऊया आणि असं साईडला ठेवूया आणि त्याला ओल्या फडक्याने आपण झाकून देऊया. जर तुम्हाला जास्त कचोऱ्या बनवायच्या असतील तर ते हाताने दाबण्याचा प्रोसेस थोडा कंटाळवाणा, थोडा टायरसम होऊ शकतो. तर दुसरा ऑप्शन आहे का तुम्ही कचोरी लाटून घेऊ शकतात. आता एवढ्या लांबच्या प्रवासात ॲक्च्युली मी पोलपाट विसरलो आहे, पोळपाट. तर आपण ह्या आपल्याकडे जो टेबल आहे त्याच्यावरच आपण हा पॅड ठेवला आणि त्याच्यावरच आपण चांगलं लाटण्याने आपण त्याला रोल करून घेऊया, नॉट एन इश्यू. तर पहिले तर आपण हा पेढा घेतल्यानंतर थोडासा दाबून द्यायचा हलक्या हाताने आणि मग त्याला थोडं थोडं करून कचोरीच्या आकारात असं हे रोल करून घ्यायचंय हलक्या हाताने आणि परत त्याचे किनार थोडेसे दाबून द्यायचे. या जाडीची अशी आपली कचोरी तयार झाली आहे. तर हे सगळे आपण असे लाटून किंवा दाबून तयार करून घेऊया आणि त्या ओल्या फडक्याने झाकून ठेवूया. मग आपण फ्राय करायला घेऊया. तर लाटताना तुम्ही बघू शकतात आपण कुठलंही तेल किंवा बाहेरचं पीठ नाही घेतलेलं आपल्या कचोरीला लावायला, तरी सुद्धा काहीच चिपकत नाहीये. विच मीन्स आपलं प्रमाण जे आपण मळलं मैद्याचं ते एकदम व्यवस्थित झालं आहे. सो व्हेरी नाईस. आपल्या कचोऱ्या सगळ्या रेडी आहेत फ्राय करण्यासाठी. तर तुम्ही हे बघू शकतात का सारण असं छान सगळीकडे पसरलेलं आहे. तर हाताने दाबण्याचा किंवा पोळपाटाने लाटण्याचा जो मेन आपला कन्सर्न असतो का हे सगळं पसरलं पाहिजे, तर ते बघू शकतात सगळीकडे व्यवस्थित पसरलं आहे. तर आता आपण कचोऱ्या तळायला घेऊया. आपण कचोरी फ्राय करूया. सुरुवातीला एक टाकून बघूया आपण. तर कचोरीला स्वतःलाच वरती येऊ द्या. ती जास्त फुगत नाही, पुरी वगैरे सारखी नाही फुगणार, थोडीशीच फुगेल शेगाव कचोरी जशी असते तशी. 15-20 सेकंड झाले तर तुम्ही त्याला जस्ट एक टच द्या, म्हणजे ते खाली चिपकले नाही हे बघण्यासाठी. तर थोडासा ऑरेंजिश ब्राऊन झाल्यावर आपण त्याला एक टर्न आपण कचोरी फ्लिप करून दिली तेलामध्ये दुसऱ्या साईडने पण फ्राय होण्यासाठी. तर अगेन मी परत तुम्हाला सांगतो, कचोरी ही पुरी सारखी फुगणार नाहीये. डोंट बी डिसअपॉइंटेड. थोडीशीच फुगेल ती. तर तुम्ही शेगाव कचोरीचे फॅन असाल किंवा तुम्हाला शेगाव कचोरी माहिती असेल तर तुम्ही बघू शकता काही अक्षरशः फ्लॅट असतात, काही थोड्याशा फुगलेल्या असतात. तर इट इज ओके, तेवढ्याच फुगतात त्या. पूर्ण पुरी वगैरे सारख्या मोठ्या फुगणार नाहीयेत. आणि आपल्याला जसं मी सांगितलं हाय फ्लेमवरच फ्राय करायचं आहे त्यांना. तर अशी पहिली कचोरी आपली सक्सेसफुली फ्राय झालेली आहे. आता मी त्याला टिश्यूवर काढून ठेवतो ऑइल ड्रेन होण्यासाठी. अशाच आपण आपल्या कढईच्या साईजने 2 सहज होतील, तर मी 2-2 टाकून घेतो आणि ते फ्राय करून घेतो. तर अशा एका ह्याच्यात आपण 2 कचोऱ्या फ्राय करून घेतोय. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर 3-4 तुम्ही करू शकता एका वेळेला. छान असं बबल्स आलेले त्याच्यावर पण. कचोरी चांगली फ्राय झालेली आहे. आता गॅस कमी करून याला काढून घेऊया आणि असेच बाकीच्या पण कचोऱ्या आपण फ्राय करून घेऊया. आपण सगळ्या कचोऱ्या फ्राय करून घेतल्या आहेत. छान असं टम्म फुगलेल्या कचोऱ्या आहेत.
त्याच्यावरती जसं मी सांगितलं असे बबल्स आले आहेत, खूप सुंदर दिसतं ते. एकदम सिमिलर टेक्स्चर दिसतोय कचोऱ्यांचा. कचोऱ्यांसोबत तुम्हाला काही चटणी वगैरे मिळत नाही, तर कचोऱ्यांसोबत ऑब्व्हियसली तळलेली मिरची खाल्ली जाते. तर आपण मिरच्या तळून घेऊया. मिरच्या तळण्याच्या अगोदर अशी एक छोटीशी चीर मारून घ्यायची आहे मिरच्यांमध्ये, थ्रू अँड थ्रू नाही, अशी चीर मारून घ्यायची. तर त्याच्याने काय होणार का मिरच्या जेव्हा तळतील तेव्हा ते फुटणार नाही, उडणार नाही, त्यांच्यातलं जे वॉटर वेपर आहे ते याच्यातून एस्केप होईल. तर त्याच्यासाठी लक्षात ठेवा, मिरच्या तळताना नेहमी त्याच्यामध्ये एक चीर मारून घ्यायची आहे. तर झाऱ्यामध्ये अशा मिरच्या घेतल्या आपण, हे सगळ्या अशा फ्राय करून घेऊया आपण. मिरच्या पण आपल्या छान फ्राय झाल्यात, काढून घेऊया. त्याच्यावर मिरच्यांवर एक चिमूटभर मीठ थोडंसं असं स्प्रिंकल करून घेऊया. आपल्या मिरच्या रेडी आहेत. छान आपण कचोऱ्या घेतल्या आहेत. 3-4 मिरच्या घेऊया टेस्टिंगसाठी. आणि अशा आपल्या शेगावच्या कचोऱ्या रेडी आहेत. कचोरी आपण टेस्ट करूया. त्याच्या अगोदर जस्ट ब्रेक करूया. अशी वरून व्यवस्थित कडक झाली आहे. आपण याला दाबून असं ब्रेक करूया. ही आतमध्ये सगळी अशी फिलिंग व्यवस्थित झालेली आहे. आता आपण टेस्ट करूया. छान सुंदर झालेली आहे. एक नंबर कचोरी झालेली आहे. कालच मी इथं येऊन पण कचोरी खाल्ली. अक्षरशः त्याच्यासारखी झाली, एकदम कट टू कट झाली तशी ना म्हणणार मी. एकदम पण सिमिलर टेक्स्चर, सिमिलर टेस्ट त्याच्यापर्यंत पोहोचेल अशीच झालेली आहे. तर नाईस, व्हेरी गुड. पहिला अटेम्प्ट होता माझ्या शेगावच्या कचोरीचा. व्हेरी नाईस. थोडी मिरची सोबत खाऊन बघूया. मिरची ॲज युजल अशी वेगळा किक देते. नाईस. शेगावला येऊन शेगावची कचोरी बनवणं हे आणि ती पण अशी बनणं खूपच म्हणजे छान गोष्ट झालेली आहे. अप्रतिम एकदम आपली रेसिपी तयार झालेली आहे. ही कचोरी टेस्ट केल्यानंतर मला आत्ता समजतंय का ही कचोरी इतकी फेमस का आहे. सगळेजण का एवढे याची प्रशंसा करतात आणि इथून घेऊन जातात. आणि तुम्ही बनवली ही रेसिपी तर तुम्हाला पण कळेल का ही शेगावची कचोरी किती छान असते. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. शेगावची कचोरी खाल्ल्यानंतर आता परतीच्या प्रवासासाठी मी मेहकरला आलेलो आहे आणि इथं सनसेट होतोय. तसाच आपला विदर्भाचा टूर पण आता एंड होतोय. आपण बरेचसे रेसिपीज, बरेचसे पदार्थ करून पाहिले, पण ऑब्व्हियसली सगळे पदार्थ नाही करू शकलो फॉर टाईम लिमिटेशन्स किंवा इतर कारणांमुळे. पण तरी मी एक प्रामाणिक प्रयत्न केला. जे मेजर रेसिपीज होते, जे कल्चरशी निगडीत होते असे रेसिपीज आपण करण्याचा प्रयत्न केला. तर खूपच सक्सेसफुल टूर झाला. थोडा लांब होता, थोडा थकवा आलेला आहे, बट इट्स ओके. आता बॅक टू होम वाया समृद्धी. तुम्हाला ही सिरीज आवडली असेल किंवा काय याच्याबद्दल कमेंट, सजेशन असतील तर नक्की मला सांगा. आणि नेक्स्ट सिरीज आपण कुठे करावी, तुमच्या गावाला यावं का तुमच्या रिजनमध्ये यावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कळवा. तोपर्यंत बाय बाय.